नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे गुढीपाडव्याच्या दिवशी रविवारी 30 मार्च रोजी 2025 स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता ठाणे शहरात निघणार आहे. यावर्षी ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल हे यंदाचे स्वागताध्यक्ष आहेत. सकाळी 7 वाजता श्री कोपिनेश्वर महाराजांच्या पालखीचे पारंपरिक प्रथेनुसार वाजत गाजत प्रस्थान होणार आहे. ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभळी नाका, रंगबापूजी गुप्त चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघून चित्ररथ पालखीबरोबरच येऊन पालखीचे रूपांतर भव्य स्वागत यात्रेत होणार आहे. ही स्वागत यात्रा पुढे आराधना सिनेमा, हरिनिवास चौक, गोखले रोड पर्यंत येईल. पुढे राम मारुती मार्गे पुणा गाडगीळ चौक, तलावपल्ली मार्गे श्री कोपिनेश्वर मंदिरामध्ये येईल. TJSB सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने बाराखडीचा अर्थशास्त्राशी असलेला संबंध याविषयी जनजागृती केली जाणार आहे. गावदेवी मैदान येथे फोटो सर्कल सोसायटीतर्फे छायाचित्र प्रदर्शन व विजयराज बोधनकर यांचे अर्कचित्र प्रदर्शन तसेच संस्कार भारती या संस्थेतर्फे भव्य रांगोळी साकारण्यात येईल. यावेळी न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्यकारिणी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, विश्वस्त विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, महेंद्र कोथळे, निमंत्रक तनय दांडेकर इत्यादी व्यासपीठावरती उपस्थित होते. पूर्वसंध्येला हरिद्वार येथे होणारी गंगा आरती 28 मार्च 2025 रोजी उपवन येथे तर 29 तारखेला मासुंदा तलाव येथे संपन्न होणार आहे. या स्वागत यात्रेत बौद्ध समाज देखील सहभाग होणार असून जगाला युद्ध नको बुद्ध हवा आहे असा संदेश यातून दिला जाणार आहे. सहकार्य हे रौप्यमय वर्ष आहे, पण गेले 25 वर्ष महापालिका कायम सातत्याने आपल्याबरोबर असते आणि हा ठाणे नगरीचा मानबिंदू असलेली स्वागत यात्रा आहे. आणि ठाणे महापालिकेला पण याच्यात अगदी उत्साहाने भाग घेत असते. ठाणे महापालिकेचे बरेचसे खाती जी आहेत त्यांचे चित्रच आपल्यावर असतात आणि महापालिका आयुक्त म्हणा किंवा अतिरिक्त आयुक्त महावीर साहेब, रोडे साहेब यांचं कायम सहकार्य आपल्याला मिळत असतं. आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांची नुकतीच आमची भेट झाली आणि त्यांनी पण स्वागत यात्रेला येण्याचं कबूल केलं. आम्ही त्यांना आग्रह केला की तुम्ही स्वागत यात्रेत नेहमीच येता, पण आपल्या गंगा आरतीसाठी पण आपण उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती केली. पण स्वागत यात्रेत त्यांना निश्चित सहभाग आहे. खासदार श्री नरेश म्हस्के साहेब पण येणार आहेत, आमदार निरंजन डावकरे आहेत, आमदार संजय केळकर पण आहेत. या सगळ्या आपल्या उपक्रमात नेहमीच बरोबर असतात. त्यामुळे मला महापालिका आवर्जून उल्लेख करायचं वाटतं. तसंच मगाशी आपण बौद्ध धर्माचा उल्लेख ऐकला तर आत्ताच आपण पाहिलं असेल महाकुंभचा बौद्ध भंते हे महाकुंभ जाऊन आले होते आणि त्यांनी पण तिथे महाकुंभचा आनंद घेतला किंवा त्या अनुभूती घेतली असं आपण म्हणूया. तर तशीच अनुभूती आपल्याला त्यांच्या या सहभागामुळे मिळेल असा मला विश्वास आहे. प्रतापराव सरनाईक यांचा पण या सगळ्या ह्याचा सहभाग असणार आहे. म्हणजे गंगा आरती म्हणा किंवा स्वागत यात्रा पण त्यांचा सहभाग असणार आहे. आपण सगळे एक आहोत किंवा हिंदू सकल एक आहेत असं आपण मानतो आणि त्यामुळे सगळेजण आपल्याबरोबर येतात आणि ते सगळे आपलेच आहेत. त्यामुळे यंदाचं हे भिक्खू समाजाने आपल्या सह असणं ते आपलेच आहेत, पण प्रत्यक्ष यात्रेमध्ये ते यंदा आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. ही सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे आणि नातं दृढ करणं, शेवटी संस्कृती टिकवणं म्हणजे एकमेकांच्या बरोबर सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये खेळीमेळीत पुढे जाणं हा या सगळ्या मागचा हेतू आणि भाव आहे. आणि त्यामुळे अशा सगळ्यांसह आपण पुढे जातोय ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कार्यक्रमाचं एकंदर जे नियोजन आहे त्याची माहिती दिलेली आहे, परंतु त्याचबरोबर आपण यावर्षी युवकांचाही याच्यामध्ये सहभाग व्हावा म्हणून महाविद्यालयांमध्ये आपण वर्षभर किंवा डिसेंबरपासून काही ना काहीतरी कार्यक्रम करून अशा प्रकारच्या एका सांस्कृतिक मेळाव्यामध्ये की जिथे समाजातल्या सर्व स्तरांमधून लोकांनी यावं या दृष्टीने युवकांचं संमेलन, युवकांच्या सहभागाचेही आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं की यात्रा ही चिर असावी आणि ती वर्षानुवर्ष पुढे चालत राहावी, त्या दृष्टीने आजच्या युवकांनी याच्यामध्ये सामील होतील अशी आम्हाला अपेक्षा नाही. नक्की आपण जर अशा स्वरूपाचं जर सातत्य ठेवलं आणि 25वं वर्ष हे नक्की योगायोग आणि एका अर्थाने आपल्याला सर्वांचे जे सामुदायिक जो आपला प्रयत्न आहे त्याचं हे फळ आहे. कारण की 24 वर्ष यांनी सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला खूप कष्ट पडले असेल, परंतु आता मोठ्या प्रमाणात स्वाभाविकरित्या समाज येतोय. पण 25व्या वर्षाचं नक्की महत्त्व वेगळं आहे आणि मला वाटतं की 50 ते 75 वर्ष ही यात्रा बघेल अशी आपण अपेक्षा ठेवू. एक उल्लेख करायचा, ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. या पार्श्वभूमीवरती ठाणे महापालिका हद्दीत नवीन व्यापारी संकुले, रहिवासी इमारत आणि निवासी संकुले उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच ठाण्यातील नागरिकांच्या सध्याच्या हालाची दखल घेण्याची विनंती केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 25 लाखांपर्यंत पोहोचली असून ठाणे महानगरपालिकेच्या 2025-26च्या अर्थसंकल्पाने 5,745 कोटी रुपयांपर्यंत भरारी घेतली आहे. मात्र शहरातील नागरिकांना किमान नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत हे दुर्दैव आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता, उत्तम रस्ते इत्यादी आवश्यक नागरी सुविधा पुरवण्यात महापालिका सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे नव्याने येणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच सद्यस्थितीत उपलब्ध नागरी सुविधांवरील ताण कमी व्हावा यासाठी शहरात नव्या बांधकामांना बंदी गरजेची आहे असं मत नारायण पवार यांनी व्यक्त केलं आहे. शहरातील भूमाफियांकडून मिळेल त्या जागी बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. त्यात सामान्य नागरिकांना फसवणूक करून घरं दिली जात आहेत. गेल्या 42 वर्षात ठाणे महानगरपालिका स्वतंत्र धरण उभारू शकले नाही. त्यामुळे तीव्र पाणी टंचाई भासत असून घोडबंदर रोड, दिवा भागाबरोबरच मुख्य शहरात दूषित पाण्याची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी भेडसावत असून मुख्य रस्ते व चौकांमध्ये फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. या फेरीवाल्यांवरती कारवाईसाठी महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. तुम्ही बघितलं असेल, ज्या टायमाला 82ला महानगरपालिका झाली, 82ला महानगरपालिका झाल्यानंतर ह्या शहराची लोकसंख्या, महानगरपालिकेची लोकसंख्या 9 लाखाच्या आसपास होती. आता कमीत कमी बघितलं असेल तर आज कमीत कमी 25 ते 30 लाखाच्या आसपास लोकसंख्या झाली आणि लोकांना ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा भेटत नाही. आज बघितलं असेल तर 10 ते 15 दिवस झाले कचऱ्याचा प्रश्न फार मोठा गंभीर प्रश्न आहे. या शहरात रोगराई पसरेल का अशी परिस्थिती या शहरामध्ये झालेली आहे. या संदर्भात प्रशासन का दुर्लक्ष करतं काय माहिती. या शहरामध्ये बघितलं असेल तर डम्पिंगचा प्रश्न आहे. डम्पिंगसाठी शासनाने 2014ला शासनाने 18 हेक्टर जागा डम्पिंग करण्यासाठी दिली होती. त्याच्यावरती खत प्रकल्प करा किंवा वीज प्रकल्प करा म्हणून 2023ला काहीतरी टेंडर काढले होते वीज प्रकल्पाच्या संदर्भात. एक कंपनी काहीतरी तिथे आली होती. कंपनीने काहीतरी 2023-24 परत तिने काम केलं काय तिथे फक्त मशिनरी आणून ठेवल्या आणि बांधकाम केलं. त्याच्यानंतर त्याच्यावरती ते चालू करणार होते पण त्यांनी ते बंद केलं ना. आता काहीतरी 27 कोटी आधी दिले होते त्या कंपनीला काहीतरी ना. आता 79 कोटी मागतोय ते पैसे, काही काम न करता, कचऱ्याचे विल्हेवाट न लावता. म्हणजे अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेची. ठाणे महानगरपालिका एकतर बघितलं असेल पाण्याच्या समस्या पण आहेत या शहरामध्ये. कचऱ्याचं तर खूप म्हणजे या शहरामध्ये बघितलं असेल तर इतर कमर्शियल वाल्यांचा कचरा उचलला जातो. बघितला असेल हॉटेलवाल्यांचा कचरा उचलायला पाहिजे. पहिल्या प्राधान्य माझं तरी वाटतं निवासी लोकांना दिलं पाहिजे. जे संकुल आहेत, मोठमोठे टावर आहेत, बिल्डिंग आहेत, त्यांना हे पहिला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पहिला हे
काय येतात हॉटेल लोकांचे कचरा उचलला जातो, पण हॉटेलवाल्यांचा पण कचरा उचलला पाहिजे हे आमचे हे नाही, पण पहिला निवासी लोकांचा. म्हणून ह्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं का ठाण्याच्या याच्या संदर्भात लोकांच्या नागरिक सुविधा संदर्भात बोजरा वाजलेला आहे. त्यांना सांगितलं का बाबा असं त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का जोपर्यंत ही लोकसंख्या वाढत चालली आहे ठाणे शहराची, ठाणे महानगरपालिकेची, जोपर्यंत जी नागरिक आहेत त्यांना सुविधा भेटत नाही जोपर्यंत सुविधा भेटत नाही तोपर्यंत इतर नवीन बांधकामाला परमिशन देऊ नये असं मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे. या शहरात वाहतूक प्रश्न आहे, वाहतुकी कोंडी आहे, खूप वाहतूक कोंडी बघितलं असेल तर शहरामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती. या शहरामध्ये पार्किंग नाही, या पार्किंग नाही म्हणजे आज बघा ना तळावचं शहर बोलतात, तळावचं शहर तर तळावचं शहर राहिलंच नाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये आहे. म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला सांगितलं का ठाण्याकडे तुमचा लक्ष राहिलं पाहिजे, ठाणे हे आपलंच आहे म्हणून ठाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. रायगड ठाणे ग्रामीण यांनी पुरुषात तर पुणे शहर पालघर यांनी महिलांमध्ये 72व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत साखळीतील पहिले विजय नोंदविले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनी जवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावरती झालेल्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या सामन्यामध्ये रायगड क गटात नंदुरबारच्या 36-28 असे नमविले. पहिल्या डावात चुरशीने खेळलेल्या सामन्यामध्ये 14-12 अशी रायगडकडे आघाडी होती. दुसऱ्या डावात आपला खेळ अधिक गतिमान करत रायगडने 2 लोन देत सामना आपल्या बाजूने झुकवला. नंदुरबारने देखील 1 लोन देत सामन्यामध्ये रंगत आणली. मिथुन मोकल, हृतिक पाटील, समीर हिरवे यांच्या चढाई पकडीच्या सर्वांग सुंदर खेळाने रायगड हा विजयी साकारला. सदर कार्यक्रमाचा आयोजक भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वागुले, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी केलं असून या संदर्भातील अधिक माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेली आहे. व्यासपीठावरती केला जाईल. त्यापैकी नौपाडा मंडळ भाजपा उपाध्यक्ष माननीय श्री प्रदेश शेडगे साहेब इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी संघटन समितीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि प्रदेश सचिव साहेबांचा सत्कार आपल्या शुभस्ते संघटन समितीच्या वतीने करावं. श्री प्रदेश शेडगे उपाध्यक्ष नौपाडा मंडळ भारतीय जनता पक्ष. कालच मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन झालंय आणि आज दुसरा दिवस आहे. या ठिकाणी कबड्डी प्रेमी, कबड्डी रसिक मोठ्या प्रमाणे या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी उपस्थित आहेत. जसे दिवस दुसरा तिसरा वाढेल तसं हे स्टेडियम पूर्ण भरगच्च भरलं जाईल. उद्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार किरीटजी सोमय्या असे दिग्गज मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. प्रतिसाद उत्कृष्ट आहे. ठाण्यामध्ये नेहमीच कबड्डीला ठाण्यातील लोकांनी दाद दिलेली आहे. क्रीडा रसिकांना ही एक नाविन्यपूर्ण पर्वणीच दिलेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर, ठाणे विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ठाणेकरांना एक मोठी पर्वणी दिली आहे कबड्डी क्षेत्रासाठी. या ठाणे जी आज स्पर्धा चालू आहे ही महाराष्ट्रातील 62 जिल्हे इथे सहभागी झाले पुरुष व महिलांचे. त्याच्यातून पुरुष संघ ही खेळाडूंची निवड होणार आहे, तसेच महिला खेळाडूंची निवड होणार आहे आणि ते नॅशनलसाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणार आहे आणि त्या संघाची निवड चाचणी स्पर्धा चालू आहे. पण या स्पर्धेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चषक असे नाव देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री साहेब 22 किंवा 23 तारखेला येणार आहेत असं आम्हाला कळलेलं आहे, पण प्रत्यक्ष अजून 100% येणार याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलं आहे. या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावरती 52,000 वाहन मालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. वाढत्या मागणीमुळे परिवहन विभागाने अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नंबर प्लेट लावण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून यासाठी परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक देखील आयोजित केली होती. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार आता सर्वच वाहनांवरील नंबर प्लेट
या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असणं सक्तीचं केलं आहे. 1 एप्रिल 2019 नंतर असणाऱ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेली आहे. मात्र त्यापूर्वीच्या वाहनांवरती नव्या पद्धतीची नंबर प्लेट लावायची आहे. त्यानुसार 30 मार्च 2025 या तारखेपर्यंत नव्या नंबर प्लेट बसवायच्या होत्या. मात्र वाहनांची वाढती संख्या बघता ही 30 जूनपर्यंत नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ केली आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी व वाहन वितरकां यांची बैठक आयोजित करून नंबर प्लेट बसवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सूचना केल्या. अनधिकृत विक्रेत्यांकडून अशी नंबर प्लेट बसवून घेतली तर वाहनांची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होणार नाही. त्यामुळे 30 जून 2025 नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई होऊ शकते, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे. शासनामार्फत 1 एप्रिल 2019च्या पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आले आहे. आता या HSRPची वाढती मागणी आणि सद्य परिस्थिती पाहता शासनाकडून या HSRP बसवण्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता ती मुदत 30 जून 2025पर्यंत असणार आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत आजपर्यंत साधारणतः 51,569 वाहनांसाठी अपॉइंटमेंट बुकिंग झालेलं आहे. पैकी साधारणतः 8,500 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून पूर्ण झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे, त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विकासजी रेपाळे यांचा वाढदिवस विविध प्रकारचे उपक्रम राबवित सकाळपासूनच साजरा करण्यात आला. परिसरामध्ये सकाळपासूनच विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. तर सायंकाळी आपल्या मित्रपरिवारांसह आप्तेष्टांसह त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर अनेक पदाधिकारी मित्रमंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते. सुरुवातीला परिसरातील तसेच कुटुंबातील महिलांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं औक्षण करीत त्यांचा वाढदिवसाची सुरुवात झाली. औक्षण केल्यानंतर या ठिकाणी केक कापून वाढदिवसाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची काळजी लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांना विकासजी रेपाळे यांच्या हस्ते टोप्यांचं वाटप करण्यात आलं. तर या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन नम्रता भोसले जाधव तसेच रुपाली रेपाळे यांच्या वतीने करण्यात आलं होतं. तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून तसेच वाढत्या उन्हापासून त्यांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने मोठ्या संख्येने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना टोप्यांचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तसेच महिला बचत गटांनी महिला संघांनी या ठिकाणी उपस्थित राहून विकासजी रेपाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर परिसरातील गरजूंना तातडीने रुग्णालयात दाखल करता यावे याकरिता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे त्याचबरोबर इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. आमदार रवींद्र फाटक त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघ तसेच माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, हेमंत पवार, जितूबाई तसेच परिवहनचे सभापती विलासजी जोशी यांसह अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. आज आदरणीय विकासजी रेपाळे साहेब यांचा वाढदिवस आपण सर्वजण मिळून साजरा करत आहोत. हा आनंद उत्सव आपण सर्व कुटुंब सहपरिवार या ठिकाणी एकत्र साजरा करत आहोत. सर्वप्रथम सन्माननीय रेपाळे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गायिका प्रगती दुरेकर यांचा बहारदार आवाजात आपण ऐकणार आहोत. मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना
उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात बोला सुशील तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.